ओबीसींची महाएल्गार सभा बीडमध्ये होते आणि कोण कोण बीडमध्ये सभेला येणार, काय नेमकी भाषणं करणार, कोणाला लक्ष करणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. तत्पूर्वी जे आहे ते छगन भुजबळ यांचे जे आहेत ते निकटवर्तीय राऊत आपल्यासोबत आहेत. विचारणार आहे काय सभेची पार्श्वभूमी आहे, कशा प्रकारची तयारी सुरू झाली. तुमचं मराठी मध्ये स्वागत आहे भाऊ. काय तयारी सुरू झालेली आहे, किती लोक बीडमध्ये येऊ शकतात? आज हा बीडमध्ये दुपारी 4 वाजता होत असलेला हा ओबीसी भटके विमुक्त समाजांचा महामेळावा, या महाएल्गार सभेसाठी देशाचे ओबीसीचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब हे दुपारी 4 वाजता या मैदानावर उपस्थित राहून तमाम बीड जिल्ह्यातील ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. या 8 दिवसामध्ये बीड जिल्ह्यातील सर्व गावागावात जाऊन, तांड्या वस्त्यावर जाऊन सगळ्या जातीच्या प्रमुख जिल्हा प्रमुखांनी, म्हणजे छोट्या छोट्या समाजाचे जिल्हा प्रमुख जाऊन प्रत्येकाने आपापल्या समाजामध्ये इथं येण्याचं आवाहन केलेलं आहे. निश्चितच 375 जाती ह्या ओबीसीमध्ये येतात आणि त्या सगळ्यांचं नेतृत्व आदरणीय भुजबळ साहेब करतायत. त्यामुळे त्यांचे विचार ऐकण्यासाठी या जिल्ह्यातील ओबीसी वर्ग या सभेसाठी आतुरतेने वाट पाहत होता आणि आजची सभा 4च्या वेळेवर येऊन ठेपलेल्या थोड्या वेळात. त्यामुळे जिल्ह्यातून नाही म्हणलं ते 1-1.5 लाख लोक या सभेसाठी उपस्थित असतील असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. कोणाकोणाला निमंत्रण देण्यात आलं आहे? मग पंकजा मुंडे असतील, धनंजय मुंडे असतील, जयदत्त क्षीरसागर, हे सगळे उपस्थित राहणार आहेत का? आम्ही तर निमंत्रण सगळ्यांना दिलेलं आहे. 4 वाजेपर्यंत वाट पाहू. जिल्ह्यातले ओबीसी नेते असतील, महाराष्ट्रातले ओबीसी नेते असतील, आम्ही जाऊन प्रत्येकाला निमंत्रण दिलेलं आहे आणि ते येतील अशी आमची अपेक्षा आहे. एक डिफिकल्ट असा प्रश्न आहे की ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद लागलेला आहे आणि त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यापुरते सापडलेले आहेत, ते उद्या दिले जाऊ शकतात. मात्र आता आम्ही ओबीसीमधून कुणबी प्रमाणपत्र किंवा मग आरक्षण मराठ्यांना देणार नाही, अशा प्रकारची भूमिका तुमची आणि ओबीसी समाजाची आहे. या संदर्भामध्ये काय सांगाल? आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला कधीच विरोध नव्हता. आदरणीय भुजबळ साहेबांनी देखील मराठा समाजाच्या आरक्षणाला कधीच विरोध केला नाही. जे कायद्यात बसते, ते चौकटीत बसते, ते आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाज हा आमचा मोठा भाव आहे. त्यांच्यात पण गोरगरीब विद्यार्थी आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहेत. परंतु 375 जातीला जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळावं ही सगळ्यांचीच भूमिका आहे. त्यामुळे त्या पद्धतीने मुख्यमंत्रीसुद्धा असंच म्हणतात की ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. मात्र जरांगे असं म्हणतात की ओबीसीमधूनच आरक्षण घेणार. म्हणजे कसं देणार आहेत? कसं ते शासन ठरवेल. आपल्या थोडंच हातात आहे. भुजबळ साहेब शासनाचं त्यांनी काय ते शासन ठरवतील ना. मग उपमुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री, प्रशासनातले मंडळी ठरवतील ते कसं द्यायचं, कसं काय करायचं. ते त्यासाठी आयोग आहेत. बाकीच्या वादविवाद समोर होतील येणाऱ्या काळामध्ये. मुंबईला 20 तारखेला जाणार आहेत. मुंबईतले काही लोक म्हणतात आम्ही उद्या लोकशाही मार्गाने आपण आपल्या समाजाची मागणी केली पाहिजे. ठीक आहे, ते त्यांच्या पद्धतीने ते मागणी करतायत, आम्ही आमच्या पद्धतीने मागणी करतोय. तर या ठिकाणी राऊत साहेब होते आणि लाखोंच्या संख्येने या ठिकाणी ओबीसीचे लोक, म्हणजे जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही ओबीसीच्या प्रमुखांनी जे आहे ते प्रबोधन केलेलं आहे आणि सभेसाठी येण्यासाठी आवाहन केलेलं आहे, विनंती केलेली आहे. त्यामुळे लाखोंच्या संख्येने या ठिकाणी ओबीसी समाज जो आहे तो बीडमध्ये येणार आहे. स्वतः सगळे नेत्यांना जे आहे ते विनंती देण्याला निमंत्रण देण्यात आलेलं आहे. मग छगन भुजबळ असतील किंवा मग या ठिकाणी जयदत्त क्षीरसागर असतील, धनंजय मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, या सगळ्यांना निमंत्रण आहे ते देण्यात आलेलं आहे. ते उपस्थित राहतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन सय्यद सह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.